पाणी आण जाऊ एक गिलास. भेटले का सरपंच काका? दिले का पैसे त्यांनी? नाही ना हो, सरपंच साहेब भेटलेच नाही. ते कुठेतरी गावाला गेले म्हणते. काय आता 2-3 दिवस येत नाही म्हणते तो ते. आता दुसरी कोणतरी पाहा लागला आपल्याला पैसे, त्याशिवाय इलाज नाही बा. काय करावं आता, कोणाकडे पाहावं, कोणाला मागावं, काय समजत नाही बा. पाणी प्या आधी. ते उचक्या लागू राहिला तुम्हाला. पहिले पाणी पिऊन घ्या. एक तर कसं आहे माहिती आहे का, आता 4-8 दिवस चांगला पाऊस आहे म्हणते. त्याच्या आधी आपलं पेरणं जर झालं तर मस्त साधून येते. सगळे लोक पेरू राहिले ना, आपणच राहिलो ना माग. एकदा का झड लागली की मग पेराली वयाने भेटत नाही आपल्याला. मग पटकन झालं पाहिजे पेरणं आपलं. हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी काय म्हणते, हे बा आता इले त्याला काही मागत बसू नका तुम्ही. कारण कसं आहे माहिती आहे का, आता सगळ्याची पेरण्या पाण्याची धामधूम आहे. सगळ्यांना कोणी बियाणं आणलं, कोणी काही, कोणाच्या शाळेच्या लेकराचे यायचे हे, कोणाजवळ पैसा भेटत नाही आता. कोणाजवळ असलाय तर ते वेळेवर ते माणूस भेटत नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, आता आपले माय कानातले आहे का ते तुम्ही केलेले, तुम्ही ना इमर्जन्सी करून ठेवलेले होते ते कानातले मोडून टाका तुम्ही. ते पैसे आले की त्यात काय तुम्ही बियाणं घ्या काय आणायचं ते आणा, आणि काही ते आपल्या जगण्या गिण्याले काही पुस्तकं वया घ्या काय घ्या लागतात ते ना शाळेच्या, त्याचे होते. काही थोडेफार आपल्या खर्च बिचार तर काम आहे ते पैसे, बाकीचे उरलेले टाकून द्या बँकेत तुमच्या. हटू ते कानातले काले मुळाचे. ते मी तुझ्यासाठी करून दिले तुले. कसं बी आपल्याला बियाण्याला काही एवढे पैसे नाही पाहिजे. 20,000 होऊन जाते आपलं. मी काय करतो माहितीये का, ते कंदील आबाजी व्याजाने पैसे वाटते ना, त्याच्याजवळून 20,000 रुपये व्याजाने घेऊन घेतो आणि आपलं काम होऊ सलटून जाते. हो, काम सलटते ते बरोबर आहे, पण मी काय म्हणते, कंदील आबाजी तर माहित आहे तुम्हाला, ते 5-10% व्याज घेतल्याशिवाय सोडत नाही. त्याचं व्याज किती द्यावं लागेल आपल्याला त्या पैशाचं, आणि एक तर मुद्दल बी आज ना उद्या द्यावं लागते. त्यापेक्षा आहे ना आपल्याजवळ वस्तू. आपल्याजवळ वस्तू असल्यावर काय चिंता करायची, आणि ते व्याजाचं कशाला विनाकारण व्याजानं करा. जास्त द्याच लागल गड्या. पण मी काय म्हणतो, ते आता कानातले तुझे होय ना, तुझे कानातले काय मुळाले बरोबर नाही वाटतो. आता मायन तुमचं काय आलं त्याच्यात? आपल्या घरातली वस्तू आपलीच आहे ना सगळ्याची. कोणती वस्तू आपल्याच आहे ना सगळ्यांना. आपल्या घराच्या कामासाठी करू राहिले तुम्ही, का दुसऱ्या याच्यासाठी करू राहिले? नाही तसं नाही हो, म्हटलं आता एवढ्या दिवसांनी तुला कानातले केले आणि लगेच मोडणं बरोबर नाही. तसं काही म्हणत आणू नका तुम्ही. आता घरात अडचण म्हटलं आता मुळात लागते, मोडणं घेणं चालूच राहत असते. पुढे मागे आणखी पैसे आले की करू आणखी आपण, त्याला काय होते. हो, पण तरी पण मला तुझ्या कानातले मोडाने वाटतो. एकदा सांगितलं ना तुम्हाला. आता तुम्ही माया तुम्ही असं वेगळं काही करू नका. मी आपलं म्हणून राहिले, तुम्ही माया तुम्ही करता. सगळं आपलंच आहे ना हे सगळं. न्या ते कानातले न्या. हे काय डोक्यावर खर्च करायला पडत नाही, ते व्याजानं काय पडत नाही पैसे. ते मोडा, काय आणायचं ते आणा. आणि मग वाटलं शेकपरी मला एक परी, ते 4 ग्रॅमचे कानातले आहे तर मला 5 ग्रॅमचे करून देत वाटलं शेकपरी. अरे ठीक आहे बा, रागावू नको तू. देते कानातले आणणे तुम्ही. हो ना, तर काय, ते व्याजानं गिजानं पैसा काल पडते का? सोनं नाणं कायसाठी असते, अडचणीत मुळासाठीच असते ना. आले मी घेऊन. खरंच बा, बायको असावं अशी. पाय बरं लगेच म्हणते ना, जा म्हणते कानातले घेऊन. एखादी बाई असती तर म्हणत होती, माझ्या कानातले कायले देऊ मी. यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये चोरांचा धुमाकूळ. मिळालेल्या माहितीनुसार 2 चोर आहे, जे बँकेमधून पैसे काढणारे किंवा सोन्याच्या दुकानातून सोने दागिने खरेदी करून नेणारे किंवा पैसे एवढ नेणारे अशा लोकांवर नजर ठेवून असतात आणि त्यांचा पाठलाग करतात. आणि पाठलाग करत असताना अज्ञात स्थळावर गेले असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याजवळील एवज आणि सोने दागिने वगैरे सगळे लंपास करून प्रसार होतात, अशी माहिती मिळालेली आहे. पोलीस त्या चोराचा तपास करत आहे, तरी अद्यापही ते चोर सापडलेले नाही. तरी प्रशासनाची नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्क राहावे आणि अशी कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवावे. हॅलो, कुठे आहो तुम्ही आता? मी आता पोहोचलो आता इथं मंगरुळले. इथं आता साखरकर ज्वेलर्सच्या दुकानाजवळ आलो. बरं, मी काय म्हणते, जरा पैसे गिसे बरोबर आणजा. अहो, पैशाचं काही टेन्शन नको घेऊ. तुला माहित नाही का आपले ते साखरकर ज्वेलर्सवाले आपले विशाल भाऊ, ते मला पद्धतशीर रेट घेते. काही टेन्शन नको घेऊ, जास्त घट्टी नाही घेत, काही नाही. पैसे बरोबर देते आपल्याला. त्यांच्याच दुकानात केलते ना आपण हे कानातले. बिल आहे आपल्याजवळ, काही टेन्शन नाही. ते बरोबर पैसे देते, काही टेन्शन नाही. त्याला सांगायचं कामच नाही. अहो, ते मी विकण्याच्या बद्दल नाही म्हणत. तुम्ही आता बातम्या ऐकल्या की आपल्या 2-3 जिल्ह्यामध्ये चोराचा धुमाकूळ झाला म्हणून. तिकडे चोर सुट राहिले
आणि ते चोर पाठलाग करतात आणि आपल्या जवळचे एवज चोरून नेतात म्हणतात. काय म्हणतो चोर आपल्याकडे आले? आपल्या इकडे झाले असं नाही आहे, पण आज 2-3 जिल्ह्यात घटना घडल्या म्हणते, म्हणून म्हटलं तुम्ही सतर्क राहा जरासे. बरं काही हरकत नाही ना, मी बरोबर आणतो सांभाळून, काही टेन्शन नको घेऊ तू. बरं या मग सांभाळून घरी. बरं ठीक आहे ठेव. विशाल भाऊ हे कानातले मोळाचे आहे हो आपल्याला. काऊन देवलाल भाऊ काऊन मोडता? हा आता भाव वाढतील बरं पुढे. हो भाव वाढू द्या, पण कसं आहे माहिती आहे का, आता अडचण आहे हो आपल्याला, अडचण आहे म्हणून त्यामुळे मोळा लागते. नाही कसं आहे माहिती आहे का, एकदा मोडले की बा नंतर करणं होत नसते लवकर, म्हणून म्हटलं बा तुम्हाला. हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता दुसऱ्याचा व्याजान पैसा काढल्यापेक्षा ते व्याज भरल्यापेक्षा बरं आहे ना. आता आहे आपली वस्तू विकलेली बरी, पुढे मागे करताच येते नंतर. आता तुमचं दुकान आहे म्हटलं काय टेन्शन आहे आपल्याला, होते कधी ना कधी. या ना कधी बी तुम्ही, जेव्हा बी करायचं असलं का नाही कधी या तुम्ही. आपल्याला तुम्हाला माहिती आपल्याकडे गॅरंटेड माल आहे म्हणून सगळा. हे तर आपल्या दुकानातले होय वाटते कानातले. हो आपल्या दुकानातलं होय, आपल्या दुकानाशिवाय मी कुठे जातो का हो? कारण मला माहिती आहे ना आपल्या दुकानात एकदम गॅरंटेड माल भेटते ना, इथं फसवल्या जात नाही ना. कसं आहे माहिती आहे का, ग्राहकाचा विश्वास हीच खरी आपली कमाई आहे. हा आता पहा ना तुम्ही, किती किती दूरदूरून लोक येतात ना आपल्या नावावर. इथं आहे चोराजो, म्हणून तर आम्ही तुमच्या दुकानात येतो कधी बी. हा पाबर याचे किती पैसे ते सांगा. 4.25 ग्राम आहे. किती होतील मग त्याचे? कसं आहे माहिती आहे का, आता कानातले म्हटल्यावर थोडीशी घट लागते राजू याले. हा ते घट जर असं काढले तर तुम्हाला सांगतो ना पहा. 37,400 येते. बरं काही हरकत नाही ना, द्या. हे पॉकेट पाहिजे असेल तर न्या तुम्हाला पैसे ठेवाले. बरं आहे ठीक आहे द्या. चाचा ये आदमी निकला है दुकान से, इसके पास होगा कुछ ना कुछ तो माल. बराबर है रे भतीजा. हाँ ज्वेलर्स की दुकान से निकला बोले तो इसके पास सोना है, नहीं तो फिर पैसा है. चल इसका पीछा करते हो, पीछे पीछे चल. हाँ जब सुनसान जगह पे जाएगा नहीं है तो फिर इसको पकड़ लेंगे अपन. चाचा वो जा रहा है, देखो चलो चलो इसके पीछे. चल रे भतीजे, हाँ देख उसको शक नहीं होना चाहिए. ये ऑटोमोबाइल पे क्या करने को आया ये? चाचा गाड़ी होंगी उसकी, गाड़ी लेके जाता क्या ये? कोई गाड़ी लेके गया तो फिर तो अपने लिए अच्छा है, क्योंकि गाड़ी लेके जाएंगे ना इसके पीछे जाएंगे अपन. हाँ बीच रास्ते में पकड़ लेंगे ना इसको फिर. पर कैसे कोई ना कोई आदमी है, अपन पकड़ नहीं सकते. दोघं कोण मांग मांग येऊ राहिले मगाशी पासून. बरोबर आहे, घरच्या बाईने फोन करून सांगितलं होतं मला, ते काय न्यूज आली म्हणते कोण चोर आले म्हणते आपल्या इकडं. बँकेतून नाही तर सोनाराच्या दुकानातून निघालेला माणूस असला की त्याच्या मागे जातेत, बरोबर एकट्यात पाहून त्याला लगेच पकडून त्याजवळचं सगळं सामान घेते म्हणते ना. हे बाबा आपल्याला जिथं माणसं असेल तिथंच थांबा लागल. क्या वो देखो जा रहा देखो, चलो उसके पीछे. चलना रे बाबा, एखादी गली में घुसना, फिर देखेंगे ना अपन अपना काम करेंगे ना. ये भी बहुत सता रहा अपने को, नहीं है चाचा? मेरे को लगा वहां से गाड़ी लेके जाता क्या, ये तो वहां से पैदल इधर आया. कोई बात नहीं, जाएगा का इसके पीछे रहने का अपन. हाँ एक ना एक बार तो अपने कचाटी में आएगा नहीं है. बाबू अर्धा किलो शेप दे रे. अच्छा पाकिट तो बहुत बड़ा है इसके पास. हाँ पैसा भरपूर ही लगता है. पैसा तो है लेकिन अपने कचाटी में नहीं आ रहा नहीं है. ये ऐसी जगह पे घूम रहा है कि जहाँ पे बहुत लोग है. ये तो लगता है अभी बस स्टैंड पे जा रहा है. हाँ वहाँ पे तो बहुत पब्लिक रहेगी, इसको कैसे पकड़ेंगे अपन अभी. चाचा माल तो बहुत है उसके पास, लेकिन लगता है अभी चला जाएगा अपने कुछ काम का नहीं. अरे इतनी देर तक उसके पीछे पीछे घुमा तो क्या, कुछ ना कुछ तो फायदा करना पड़ेगा ना. क्या करेंगे अभी, वो तो जा रहा अभी बस स्टैंड पे बहुत लोग है, वहाँ पे कैसे पकड़ेंगे उसको. नहीं ना तू टेंशन मत ले, अपने पास एक आइडिया है ना. एक आइडिया ऐसी है अपने पास कि वो अपने पैसे खुद निकाल के देगा अपने हाथ में. बात करे वो खुद अपने को पैसे देगा उसके. क्या तो मेरे पास आइडिया वैसी है ना. हाँ मैंने उसका बराबर निरीक्षण किया ना, लेकिन इसके लिए अपने को अपने वो जो लेडीज पार्टनर है ना उसको बुलाना पड़ेगा. उसका भी हिस्सा पड़ेगा ना लेकिन चाचा. ध्यान देना, थोड़ा पैसा उसको भी दे देंगे, अपने को जितना मिला उतना ही सही ना. लेकिन 100% वो काम होगा क्या. 101% काम होगा, वो खुद निकाल के देगा ना पैसे. उसने नहीं दिए तो पुलिस वाला उसके पास से निकाल के अपने को देगा. बात करे ठीक है, मैं अभी बुलाता हूँ अपने पार्टनर को. कर उसको फोन. हाँ नहीं तो ये चला जाएगा घर पे. लेकिन आइडिया क्या करने वाले वो तो बताओ. तब वो आने के बाद बताता ना मैं बराबर क्या करने का क्या नहीं. तो तू उसको बुला तो सही पहिले. ठीक आहे मग आता बोलावतो तिले. मी काय म्हणतो, याच्या पुढे काय होते ते आजच दाखवायचं आहे का आपल्याला. नाही आता पुढे काय करायचं काय नाही ते आपण उद्याच्या एपिसोड मध्ये पाहू. कसं आहे माहिती आहे का, ते सुभाष साहेब वाट पाहू राहिले ना आपल्या एपिसोडची. हा त्याच्यानं पडताना आपल्याला एपिसोड टाकायचा आहे. ठीक आहे पाहू बा मग आपण उद्या. चला बा मंडळी
उद्या आता काय होते काय नाही, देवलालचे पैसे चोरले जाते का नाही जात, कसे ते देवलाल आपल्याला पैसे काढून देते, आपण पाहू उद्या आता काय होते ते. त्याच्याजवळ तर आयडिया आहे म्हणते बढिया, पण आता पाहू आता त्याची आयडिया काम करते का नाही करत. बरं चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे राजू भाऊ वाघमारे, गौरव भाऊ मोरे, ऐपाज भाई शेख, प्रेमानंद भाऊ साखरकर, सुभाष साहेब पैकराव, पवन भाऊ कदम, सतीश भाऊ बोरुडकर, कुणाल भाऊ मोडक, अमोल भाऊ आडोळे, योगेश भाऊ कावळकर, गौरव भाऊ ठाकरे, चेतन भाऊ डोके, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.